नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. निवडणुकीचा निकाल मतदानानंतर दुसऱ्या दिवशी होणार होता, परंतु ऐनवेळी कोर्टाच्या निकालामुळे हा निकाल 21 तारखेला लागणार असल्याचं समोर आल्यानंतर मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये सुद्धा जो काही उत्साह होता या निवडणुकीचा, तर तो उत्साह थोडासा कमी झाल्याचं दिसून येत आहे. परंतु त्याच पद्धतीनं मतदानाचा निकाल काय लागणार याची उत्सुकता सुद्धा आता शिगेला पोहोचले. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या सौभाग्यवती श्यामलताई लक्ष्मणराव शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिताताई भगीरथ भालके या दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाली. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या भारतीताई राजू शिंदे या सुद्धा मतदारांसमोर गेल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला सुद्धा या निवडणुकीमध्ये रंगत आलेली आढळून आली. भाजपानं ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अशी समजली गेल्याचंही प्रकर्षानं समोर येत आहे. कारण प्रथमच पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्वतः दस्तूरखुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे या निवडणुकीमध्ये पंढरपूरमध्ये काही दिवस ठाण मांडून होते. भाजपाच्या शेवटच्या प्रचार सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी आणि पंढरपूरकरांना संबोधित करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून वेळात वेळ काढून थंडीच्या गारठलेल्या वातावरणामध्ये पंढरपूर शेवटी गाठलं आणि शिवतीर्थावरील सभेमध्ये पंढरपूरकरांना संबोधित केलं. त्यामुळेच ही निवडणूक भाजपानं अतिशय प्रतिष्ठेची समजले हे प्रकर्षानं समोर येते. याच बरोबर या निवडणुकीमध्ये परिचारक गटाचे जे विरोधक होते हे सर्व विरोधक परिचारक हटावचा नारा करत या निवडणुकीमध्ये एकवटलेले आढळून आले. परंतु ऐन वेळी भाजपानं ज्या काही खेळ्या खेळल्या त्यामुळं माढ्याचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार आहेत माढ्याचे ते अभिजित पाटील हे या निवडणूक काळामध्ये प्रचारामध्ये कुठेही समोर आलेले दिसून आले नाहीत. परंतु विठ्ठल परिवाराचे दुसरे नेते जे आहेत भगीरथ भालके यांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली. प्रचाराची सर्व सूत्रे भगीरथ भालके यांनी हाती घेतली आणि पंढरपूरच्या विविध कॉर्नर सभामध्ये स्वतः भगीरथ भालके हे त्यांच्या सौभाग्यवती प्रणिताताई भालके ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत यांच्या समवेत कॉर्नर सभेमध्ये हजेरी लावत आपली भूमिका पंढरपूरकरांना प्रकर्षानं मांडण्यामध्ये यशस्वी ठरल्याची ही चर्चा पंढरपूरमध्ये रंगले. याच बरोबर या निवडणुकीमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत श्यामलताई शिरसट यांच्यासाठी स्वतः परिचारक गटाचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी शेड्डू ठोकलेला आढळून आला. त्यांनी पंढरपूरमधील विविध कॉर्नर सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करताना आजपर्यंत पंढरपूरचा केलेला विकास आणि मागील वचननाम्याची केलेली पूर्तता मतदारांपर्यंत या संदर्भातला सर्व काही जो लेखाजोखा आहे तो मांडण्यामध्ये प्रशांतराव परिचारक यशस्वी झाल्याचंही समोर आलंय. या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं जी एकमेकावर आरोपांच्या ज्या फैरी झाल्या गेल्या त्या काही अंशी मुद्द्याला सोडून झाल्या अशी चर्चाही पंढरपूरमध्ये रंगलेली आढळून आली. या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी अशी जरी लढत असली तरी सुद्धा ही निवडणूक परिचारक विरुद्ध भालके गट अर्थातच पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार अशी घडल्याचंही समोर आलंय. आता उत्सुकता लागून राहिले या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराला सर्वप्रथम पसंती पंढरपूरकरांनी कुणाला दिले ते. याच बरोबर नगरसेवक जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आणि भाजपाचे आहेत यामध्ये सुद्धा पंढरपूरकर कुणाला पसंती देतील
याची सुद्धा उत्सुकता शिगेला पोचले. या निवडणुकीमध्ये शेवटच्या काही तासामध्ये मतदानाची 4% आकडेवारी वाढलेली आहे. त्यामुळं ही 4% वाढलेली आकडेवारीच या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं महत्वाची भूमिका बजावणार आहे. कारण मतदारांचा जो कल होता तो पाहता ही निवडणूक घासून झाले असंच प्रामुख्यानं प्रकर्षानं समोर येत आहे. परंतु 4% जी वाढलेली मतं आहेत ही मतं निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये लक्ष्मी दर्शनाला सुरुवात झाल्याची चर्चा पंढरपूर शहरामध्ये रंगलेली आढळून आली. तब्बल 40 ते 50 कोटींची उलाढाल या 2 दिवसात घडल्याची चर्चा सुद्धा पंढरपूर शहरामध्ये ऐकावयास मिळत आहे. त्यामुळं लक्ष्मी दर्शन आणि वाढलेली मतदारांची 4% आकडेवारी याचा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपाचे नेते माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही नगर परिषदावर भाजपाचा विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. तर दुसरीकडे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भगीरथ भालके यांनी जनता माझ्या पाठीशी आहे आणि आपला विजय निश्चित असल्याचंही अतिशय ठामपणानं सांगितले. त्यामुळं आता या निवडणुकीचा निकाल काय असेल याकडं संपूर्ण जनतेचं आणि नेते मंडळीचं एवढंच नव्हे तर वरिष्ठ राजकीय नेते मंडळींचं सुद्धा लक्ष लागून राहिले. पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानखेडे, पंढरपूर.